सुख म्हणजे नक्की काय असतं? या मालिकेच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत, की आता अधिराज मात्र नित्याची वाट बघत असतो. तेवढ्यात मात्र नित्या रूममध्ये येते आणि त्यावर तो म्हणतो, "या नित्या मॅडम." तर तेव्हा ती म्हणते, "आधी तू मॅडम म्हणणं बंद कर बरं." तर तेव्हा तो म्हणतो, "नाही, तुम्ही मॅडमच आहात आणि तुम्ही एवढं सगळं केलं माझ्यासाठी, माझ्या बहिणीसाठी, घरासाठी. पण मी काय केलं? मी तुमच्याशी फार वाईट वागलो, फार बोललो तुम्हाला. हा खूप मोठा अपराधच केला आहे. त्यामुळे मी माफी मागतो तुमची." आणि असं म्हणून तो गुडघ्यावर बसून नित्याची माफी मागू लागतो. आता मात्र नित्या पण मुद्दामून त्याची गंमत करते. ती म्हणते, "एवढा मोठा अपराध केला आणि एवढीशी माफी? हे नाही चालणार बरं का." आणि असं म्हणून ती तिथनं निघू लागते. तेवढ्यात मात्र तो तिचा पदर धरतो आणि तिला म्हणू लागतो, की "तुम्ही म्हणाल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. पण मग तुम्ही मला माफ करायला हवं." तर मात्र आता नित्या मुद्दामूनच त्याला म्हणते, "नाही, एवढ्याच्या याच्यावरनं तर कसं माफ करणार? तुला आता शिक्षाच पाहिजे." असं म्हणून त्याला दूर लोटते आणि त्यानंतर मात्र ती तिथनं पिलो घेते आणि आता त्याच्या अंगावर फेकते आणि त्याला म्हणते, "पहिली गोष्ट तू बाहेर जा." तर मग तो म्हणतो, "बाहेर कशाला? आता आपलं लग्न झालंय की." म्हणजे मला असं म्हणायचंय, आता घरच्यांनी पण मान्य केलंय असं म्हणतोय मी. तर ती म्हणते, "हो, पण मी तर ते कधीच मान्य केलं होतं. तरी पण तू जायचा ना पहिलं बाहेर, मग आता पण जाऊन झोप." तेव्हा ती म्हणते, की "आता पण जायचं बाहेर आणि ही तुझी शिक्षा आहे." तेव्हा तो म्हणतो, "पण आता नको." पण तरी पण ती ऐकत नाही आणि त्याला रूमच्या बाहेर लोटून देते. तो नको, नको म्हणतो तरी पण ती लोटते आणि दरवाजा लावून घेते. इकडे मात्र दरवाजा लावून ती झोपी जाते. दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी नित्याला जाग येते आणि जाग आल्यावर मात्र ती बेडवरनं उठते आणि तेवढ्यात दरवाजाजवळ चादर पांघरलेला एक व्यक्ती दिसतो म्हणून ती जोरजोरात ओरडू लागते, "चोर, चोर, चोर!" आणि त्या आवाजाने आदिराज पण जागा होतो आणि त्याच्या तोंडावरची चादर पडते आणि आदिराज म्हणतो, "कुठे आहे चोर? कुठे आहे चोर?" आणि तेव्हा नित्या म्हणते, "म्हणजे तू होता इथे, पण तू आत कसा आला?" तेव्हा तो म्हणतो, "खिडकीतून आला." आणि आता खिडकीतून आलं म्हटल्यावर आता नित्या म्हणते, "तू आत आला म्हणजे?" तेव्हा तो म्हणतो, "हो, मी तुम्हाला खरं तर सॉरी म्हणायला आलो होतो, पण तुम्ही झोपल्या होत्या आणि काय कारण सांगावं हे पण कळलं नाही. त्याच्यामुळं मी इथेच बसून गेलो. पण आता काय करणार, जाऊ द्या." आणि एवढ्यात चोर चोरचा आवाज येतो म्हणून घरातील सगळे काय झालं म्हणून आरडाओरडा करत दरवाजा वाजवतात. तेव्हा नित्या घाईघाईने दरवाजा उघडते. तर घरातील सगळेजण चोर आलाय म्हणून त्याला मारायला येतात. "कुठे आहे चोर?" आणि तात्या म्हणतात, "एवढा मोठा दगडच त्याच्या डोक्यात घालतो." तर तेव्हा नित्या म्हणते, "चोर, चोर तर नाही इथं, उंदीर होता उंदीर." तर तेव्हा तात्या म्हणतात, "उंदीर? पण आम्ही तर चोर-चोर ऐकलं." तर आता पुढे आदिराज म्हणतो, उंदीरच होता." तर आता नित्या सांगते, "हो, बरोबर, गोरा उंदीर होता, काळ्या मिश्या असणारा." तर आता तात्या म्हणतात, "उंदराला मारायसाठी दगड काय कामाचा? जाऊ दे, उगाचच एवढा मोठा दगड आणला. औषध मारायला पाहिजे, नाही का? पण उंदीर कुठून आला?" तर आदिराज सांगतो, की "खिडकीतून आला." तर तेव्हा इकडे त्याची आई म्हणते, "पण तुम्ही पाहिलाय का हो पांढरा उंदीर? मी तर नाही कधी पाहिलाय." तर तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच हसू येतं, पण आता कोणीही आदिराज आणि नित्यासमोर दाखवत नाही. इकडे मात्र आता सावरी म्हणते, "काय चाललंय नक्की काय कळतच नाही." तर त्यावर मात्र आता तात्या बाहेर निघून जातात दगड ठेवायला. पण आता इकडे त्याची आई म्हणते, "मॅडम तुम्हाला सांगायचं राहिलं, आज जन्माष्टमी आहे. म्हणजे या घराच्या रीतीभाती आता तुम्हालाच चालवायला हव्या ना, म्हणून सांगते आहे. तसं सगळं आवरूया आपण. तुम्ही तयार होऊन या, मग आपण तयारी करूया. मी समजं सांगते तुम्हाला." असं म्हणून ती बाहेर निघते, पण परत मागे वळून अधिराजला मारू लागते आणि ती म्हणते, "उंदीर ना, उंदीर तर मी शोधूनच काढणार आहे. कुठून आला या गावामध्ये?" असं म्हणून ती पुन्हा त्याला मारू लागते. त्यानंतर मात्र आता ती निघून जाते तिथनं आणि इकडे सावरी पण हसून रूममधनं बाहेर निघून जाते. दुसरीकडे मात्र आता आदिराज म्हणतो, "काय हे सगळं तुमच्यामुळं झालं आहे. तुम्ही चोर-चोर ओरडल्या म्हणून सगळा गोंधळ झाला. आता चला पटकन मला माफ करून द्या." तर तेव्हा ती नाही म्हणते. तो म्हणतो, "मग हा उंदीर परत-परत येणार." तर तेव्हा ती म्हणते, "हो का? मग मी सुद्धा परत त्याला मारणार." इकडे आता तिची तयारी झालेली असते आणि ती पाहुणीला चहा देते. तेवढ्यात तात्यासुद्धा दही घेऊन येतात. तर
नित्या म्हणते, की "एवढं दही आणलं 5 किलो." तर तेव्हा तो म्हणतो, "हो, लागणार." तर पाहुणे म्हणते, "तिला तरी काय माहिती किती लागणार, काय नाही." तर यावर मात्र आता, "तात्या तुम्ही दमले का? म्हणून चहा घ्या." आणि चहा दिल्यावर त्याला बरं वाटतं. तेवढ्यात तिथे विमल येते आणि तो विमलला बघून पटकन पळतो. त्यावर विमल म्हणते, "तू तुझ्या सासऱ्याचे एवढे लाड करू नको. त्यांना किती पण चहा दिला ना, तरी पण ते नाही म्हणणार नाही." तेवढ्यात जयदीप तिथे येतो आणि इकडे नित्या म्हणत असते, "अहो, दुसराच चहा होता त्यांचा." तर जयदीप म्हणतो, "हां, बरोबर आहे आणि इथे नवऱ्याला पहिला पण चहा दिला नाही." पाहुणी म्हणते, "हे बरोबर नाहीये नित्या, नवऱ्याकडे लक्ष हवं." असं म्हणते. तेवढ्यात ती म्हणते, "हरकत नाही, मी माझ्या लेकाला चहा देते." आता इकडे मात्र अधिराज म्हणतो, "नाही, ज्यांनी तात्यांना चहा दिला त्यांच्याच हातचा चहा पाहिजे." तर तेव्हा मात्र आता विमल म्हणते, "घ्या आणि द्या तुमच्या नवऱ्याला चहा." असं म्हणून ती चहा ओतते आणि इकडे तो बघतच असतो. आणि त्यानंतर आता नित्या चहा देते, तर तो चहा घेत नाही आणि तिला खुणवतो, की रूममध्ये ये. तेव्हा मात्र ती पण त्याच्या पाठोपाठ रूममध्ये जाते आणि तेवढ्यात आता तिथे गेल्यावर तो चहाचा कप घेतो आणि साईडला ठेवतो. इकडे मात्र साईडला ठेवल्यावर ती म्हणते, "बाजूला का ठेवला? तुला प्यायचा होता ना चहा?" तर तो म्हणतो, "मला चहा नको आहे." आणि पुन्हा तो माफी मागतो. तर तेव्हा मात्र ती म्हणते, "नाही, माफ नाही करणार." इकडे मात्र तो म्हणतो, "मग सांगा तरी काय करू मी असं की तुम्ही मला माफ कराल?" असं म्हणता-म्हणता ती निघून जाते आणि तेवढ्यात तिचा टॉवेल त्याच्या हातात येतो आणि तेवढ्यात ती टॉवेल पण ओढून तिथून घेऊन जाते आणि म्हणते, "नाही, मी माफ नाही करणार." नंतर मात्र आरशाला लावलेलं ग्रीटिंग कार्ड तिला दिसतं आणि त्यावर पण सॉरी असं लिहिलेलं असतं. ते वाचताना अचानक तिथे अधिराज येतो आणि ती घाबरते आणि डायरेक्टच त्याच्या अंगावर कोसळते. तेव्हा मात्र तो म्हणतो, "आता माफ करा." तर ती नाही म्हणते. ती म्हणते, "माझी एक अट आहे." तेव्हा तो म्हणतो, "एवढ्या प्रेमाने सांगाल तर सगळ्या अटी मान्य करेल." आणि अट सांगितल्यावर मात्र तो नकार देतो. त्यावर ती म्हणते, "बघ, मग तुला हे नाही जमणार तर मला पण माफ करायला नाही जमणार बरं का तुला." असं ती म्हणू लागते. तर एवढ्यात आता इकडे पाहुणे आलेली असते आणि नित्या किचनमध्ये प्रसाद तयार करते. तेव्हा ती म्हणते, "मला तात्यांनी करायला लावलं ना." तर पाहुणी म्हणते, "हो बाई, तूच कर, पण काही मदत लागली तर मला सांग, मी आहे बाहेर." तर त्यावर ती तिथून निघून जाते आणि नित्या म्हणते, "हो, हरकत नाही." इकडे मात्र आता सगळेजण कार्यक्रमाची तयारी करतात आणि तात्या म्हणतात, "हां, आदिराज अजून फोन उचलत नाही, काय माहीत कुठे गेला आहे." तर तेव्हा विमलसुद्धा म्हणते, "फोन उचलत नाही म्हणजे काय?" तर तेव्हा आता पुढे सावरी म्हणते, "येईल तो कार्यक्रमापर्यंत तरी." तेवढ्यात पाहुणी पळत येते आणि ती म्हणते, की संध्याकाळच्या कार्यक्रमाला मालकीनबाई पण येणार आहे. पुढे ती म्हणू लागते, की "पण पूजा त्यांच्या हातनं होणार असं मी त्यांना सांगितलं." तर मात्र आता घरच्यांना खूप आश्चर्य वाटतं आणि सगळेजण तिच्याकडे बघतात. तर ती म्हणते, "काही चुकलं का?" तर तेव्हा घरातले म्हणतात, "पण आता नवी जोडपी होती ना घरामध्ये, त्यांच्या हातनं पूजा व्हायला पाहिजे." तर पाहुणी म्हणते, "हो, बरोबरच आहे, चुकलं माझं. पण मी नेमकं त्यांना बोलून बसले, की तुम्ही पूजेला या, तुमच्याच हातनं पूजा करू. तर आता काय करू?" तर तेव्हा मात्र आता इकडे नित्या म्हणते, "हरकत नाही, तू बोलली आहेस ना, तर तुमच्याच हातनं मालकीनबाईंच्याच हातनं आपण पूजा करूया, हरकत नाही." तर तेव्हा पाहुणे म्हणते, "वाचवलं बाई तुम्हाला." इकडे पूजेची तयारी झालेली असते. पाहुणे एक-एक येऊ लागतात. इकडे सावरी पण नित्याला म्हणते, "कधी येईल दादा? मला तर आता टेन्शन येते." तेव्हा मात्र ती म्हणते, "काळजी नको करू, येईल तुझा दादा वेळेत." असं म्हणून ती पण तिथनं निघून जाते आणि दुसरीकडे आता सगळे पाहुण्यांची ये-जा सुरू झालेली असते. तेवढ्यात मात्र पाहुणे ओरडते, "मालकीनबाई आल्या, मालकीनबाई आल्या." असं म्हटल्यावर सगळा घोळका तिथे जमा होतो आणि तेवढ्यात सगळेजण म्हणतात, "खूप छान दिसत आहे, ही साडी खूप सुंदर दिसते आहे तुमच्यावर." असं म्हणून खूप कौतुक करू लागतात. पण नित्या मात्र देवाजवळनं हलत नाही. इकडे आता तिथूनच शालिनी म्हणते, "पण नित्या कुठं आहे?" तेव्हा "आत आहे." असं म्हणताच शालिनी तिथे जाते आणि त्यावर आता शालिनीला बघून नित्यालाही धक्का बसतो. त्यावर शालिनी म्हणते, "काय झालं?" कारण आता शालिनीच्या समोर नित्याचा भूतकाळातला चेहरा आलेला असतो. इकडे मात्र आता नित्या म्हणते, "काही नाही, पण जरा मागे वळून बघा." आणि मागे वळताच मात्र आता नित्याची अट अधिराजनी पूर्ण केलेली असते आणि अधिराज हा जयदीपसारखा तयार होऊन आलेला असतो. मात्र अधिराजला जयदीपच्या रूपात बघून आता शालिनीच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती खूपच घाबरते. त्यानंतर तिच्या तोंडातनं जयदीप असा शब्द उच्चारला जातो आणि ती खूपच घाबरून जाते. इकडे मात्र जयदीप घरामध्ये येतो आणि घरामधले सगळे त्याचं फार कौतुक करतात. त्यानंतर पुढील भागात आपण बघणार आहोत, की जयदीप हा शालिनीसमोर जाऊन उभा राहतो
पण त्याला काहीही कळत नाही की नक्की शालिनीला काय होतं आहे. पण आता नित्या मात्र शालिनीच्या कानात म्हणते, "घाबरलात ना, घाबरलेच पाहिजे आणि तुम्ही कितीही पापं केले तरी आता तुमच्या पापाचा घडा भरलेला आहे. फक्त एक दगड मारायचा बाकी राहिलेला आहे. त्यामुळे आता काळजी घ्या." आणि इथे शालिनी मात्र खूपच घाबरून जाते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी, नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.